राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धनंजय नावाच्या व्यक्तीकडे 2 मोठे ट्रक होते आणि ते ट्रक चालवण्यासाठी त्याने विनोद नावाच्या व्यक्तीला कामावर ठेवलेलं होतं. विनोद नेहमी चांगलं काम करत होता आणि त्याच्यावर धनंजयला सुद्धा खूप विश्वास होता आणि त्याच्या कामावर धनंजय खूप खुश होता. पण आज धनंजयला विनोदवर भयंकर राग आलेला होता, कारण विनोदने धनंजयचा मालाने भरलेला एक ट्रक रस्त्यावर असाच मोकळा सोडून दिलेला होता आणि 2 दिवस झालेलं होतं विनोद बेपत्ता होता. त्याची चौकशी करण्यासाठी धनंजय विनोदच्या घरी गेला, तर त्याने जे पाहिलं ते पाहता धनंजयला आपल्या मनावर आवर घालता आली नाही. तो खूप उतावळा झाला आणि धनंजयचे विनोदच्या बायकोबरोबर म्हणजे मधूबरोबर नको ते कृत्य झालं. मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा. चला मग पुढची घटना ऐकूया. धनंजयकडे ड्रायव्हरचे काम करणारा विनोद हा खूप गरीब होता. 2 वर्षापूर्वी त्याचे लग्न मधू नावाच्या मुलगीबरोबर झालेले होते. विनोदच्या बायकोचे नाव मधू होते. मधू दिसायला खूप सुंदर गोरी पान होती. पहिल्यांदा बघता क्षणी कोणीही तिच्यावर प्रेम व्हावे इतकी ती सुंदर होती. धनंजय कधीही कोणत्या कामगाराच्या घरी जात नसे, पण विनोदचे जे केले त्यामुळे धनंजयला खूप राग आलेला होता. त्याची चौकशी करण्यासाठी धनंजय विनोदच्या घरी गेला. विनोद हा खूप गरीब घरचा होता. आडोशाला त्याचे घर होते. घरात स्नानघर सुद्धा नव्हतं. विनोदची बायको घराच्या बाजूला एका दगडावर बसून अंघोळ करत होती. मधूला वाटलं घरी कोणीही नाही आहे आणि आपलं घर सुद्धा आडोशाला आहे, तर आपल्याकडे कोण बघणार, ह्या विचाराने ती बिंदास अंघोळ करत होती. पण त्यावेळेलाच धनंजय तिथे अचानक पोहोचला आणि धनंजयने मधूला नको त्या अवस्थेत पाहिलं. मधू सुद्धा घाबरली आणि ती लगेच आत घरात पळून गेली. नंतर तिने साडी नेसली आणि बाहेर आली आणि धनंजयला विचारलं, साहेब तुम्ही इथे कसे आला आहात? तेव्हा धनंजय म्हणाला, विनोद 2 दिवस झालेला आहे कामावर आलेला नाही. त्याने माझ्याकडून 1000 रुपये उसने घेतलेले आहेत की माझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे असे त्याने म्हटलेलं होतं आणि माझी आई दवाखान्यात आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी मला 10,000 रुपयाची नितांत गरज आहे असं म्हणून विनोदने धनंजयकडून पैसे घेतलेले होते. पण तेव्हा मधू म्हटली, साहेब माझी सासू तर घरीच आहे, त्यांना कोणताही आजार झालेला नाही, त्या ठीक आहेत. साहेब विनोदने तुमच्याकडे खोटे बोलून पैसे घेतलेले आहेत वाटतं. आता तो सगळे पैसे दारूत उडवून टाकणार. घरी तर खाण्यासाठी राशन पाणी सुद्धा नाही आहे आणि बाजार भरण्यासाठी माझ्याकडे पैसे सुद्धा नाही आहेत. मधूचा तो चेहरा बघून धनंजयला मधूवर दया आली आणि त्याने 2000 रुपये काढून मधूला दिले आणि नंतर तिथून निघून गेला. विनोद खूप दारू प्यायचा, घरी कधी पण पैसे द्यायचा नाही आणि घरी आला की मधूबरोबर भांडणच काढायचा. मग तिला खूप मारायचा. मधू आता खूप कंटाळली होती. रोजच्या भांडणाला आणि पैशाची इतकी कमतरता जाणवत होती की ती खूप हताश झालेली होती. तिने एके दिवशी धनंजय साहेबांना भेट घेतली आणि धनंजय साहेबांना म्हटलं, विनोदकडून तुम्ही काम करून घ्या, पण त्याला पैसे देऊ नका. त्याचा पूर्ण पगार मला देत जावा आणि त्याला गरज असेल तेव्हाच थोडेसे पैसे द्या. दर महिन्याला मी पगार घ्यायला येईन, नाहीतर तुम्ही भले घरी पोच करा. असा दोघांच्यात संभाषण झालं. नंतर दर महिन्याला म्हणजे मधूकडे पगाराचे पैसे देण्यासाठी दर महिन्याला साहेब जात होते. हे प्रकरण खूप महिने असंच चाललेलं होतं. नंतर धनंजय मधूकडे आधीमधी सुद्धा भेटण्यासाठी जात होता. धनंजय मधूमध्ये खूप चांगले संवाद होत होते. दोघांचे विचारसुद्धा मिळत होते. धनंजयने मधूला फोनसुद्धा घेऊन दिलेला होता. तुला कधी गरज भासली तर मला फोन करत जा. आता दोघांच्यात चांगली मैत्री जमलेली होती. नंतर ही मैत्री कधी प्रेमात परिवर्तित झाली दोघांना सुद्धा कळालं नाही. नंतर दोघांच्यात मनसोक्त शरीर संबंधसुद्धा होऊ लागले होते. विनोद जसा कामाला निघून जात असे त्यानंतर धनंजय मधूला भेटण्यासाठी तिच्या घरी येत होता, कारण मधूची सासू 8 दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली होती. त्यामुळे दोघांना खूप चांगला मोकळा वेळ मिळत होता.
वेळ घालवण्यासाठी आणि रंगारंगीचा कार्यक्रम करण्यासाठी आता सासू परत आली होती. सासूबाई घरी असताना धनंजय आता घरी येत नव्हता. नंतर धनंजय आणि मधू घराबाहेर भेटू लागले. विनोद पण परत आला होता. धनंजयला अजिबात इच्छा नव्हती विनोदला कामावर ठेवायची, पण धनंजयने तरीही विनोदला कामावर ठेवले, कारण त्याला मधूवर प्रेम होते आणि मधूबरोबर वेळ घालवायचा होता. धनंजय खूप पैसे उडवत होता. मधू आणि धनंजय हॉटेलमध्ये आता शरीरसंबंध ठेवत होते आणि धनंजयसुद्धा मधूला कपडे घेऊन देत होता. मधू मागेल ते तो धनंजय मधूला घेऊन देत होता. एके दिवशी विनोद दुपारच्या वेळेला घरी परतला, तर त्याने मधूला घरी न पाहता आपल्या आईला विचारले, मधू कुठे गेलेली आहे? तर आईनं म्हटलं, तुझा जो कर्ज होता तो फिटवण्यासाठी मधू आता तुझ्या मालकांच्या घरी काम करत आहे आणि तुझी मदत करत आहे. त्यावर विनोद म्हटला, मी जे कर्ज घेतले होते ते सगळं कर्ज मी फेडलेलं आहे. त्यावर विनोदची आई म्हटली, आता मधू घरी आल्यावर तू विचार नक्की काय प्रकरण सुरू आहे. संध्याकाळ झाली. मधू घरी आली. नंतर मधूने विनोदला सांगितले की धनंजयच्या रानात मी कामाला जाते. त्यावर विनोद म्हटला, ठीक आहे. पण विनोदच्या मनात शंका निर्माण झाली होती. विनोद नंतर मधूचा पाठलाग करत होता. त्यामुळे विनोदच्या लक्षात आलं की मधू आणि मालकांचं म्हणजे धनंजय दोघांचं शरीरसंबंध होत आहे. दुसऱ्या दिवशी विनोद जेव्हा संध्याकाळी घरी आला तेव्हा मधूसुद्धा घरी पोहोचली. विनोदने मधूला सांगितलं, तू जे काम करत आहेस तू करत राहा, पण त्या कामासाठी तू पैसे घेत जा. आता मधू तर टेन्शन फ्री झालेली होती, कारण आता तिच्या नवऱ्याला सुद्धा माहीत होतं की काय नक्की प्रकरण सुरू आहे. आता ती प्रत्येक भेटीला शरीरसंबंध ठेवताना धनंजयकडून कधी 2,000 तर कधी 4,000 मागत होती. नंतर हा आकडा वाढत गेला आणि तो लाखांमध्ये जाऊन पोचला. धनंजयसुद्धा मधूला पैसे देण्यासाठी पुढे मागे बघत नव्हता, कारण तो मधूच्या प्रेमात पडलेला होता. धनंजयने जे ट्रक घेतले होते ते दोन्ही बँक लोनचे होते. आता बँकेचे हप्ते सुद्धा तटत होते, तरीही तो मधूला पैसे देत होता. आणि एके दिवशी धनंजयचे दोन्ही ट्रक बँकवाल्यांनी उचलून नेले, कारण धनंजयने आपल्या दोन्ही गाड्यांचे हप्ते भरलेले नव्हते. आता धनंजयकडे पैसा राहिलेला नव्हता, त्यामुळे तो मधूला पैसे देऊ शकत नव्हता. मधू आता धनंजयपासून दूर झालेली होती. धनंजयचा पैसा, गाड्या आणि त्याचबरोबर मधूचं प्रेमसुद्धा संपलं होतं. जेव्हा धनंजयला कळालं की विनोदला माझ्या आणि मधूच्या शरीरसंबंधाबद्दल माहीत होतं आणि त्या दोन्ही नवरा बायकोनी माझ्याबरोबर हा खेळ केला आहे, त्यावर धनंजयचा खूप मोठा पारा चढला. धनंजयने एके दिवशी एक डाव रचला. धनंजयने मधूला फोन केलं की मला आज 1,00,000 रुपये भेटले आहेत, तर ते पैसे मी तुला देऊ इच्छितो, तर तू मला उसाच्या रानात येऊन भेट. मधू लालची होती, म्हणून ती धनंजयला रानात भेटायला गेली. नंतर दोघांनी चांगला रंगारंगीचा कार्यक्रम केला. मनसोक्त शरीराचं सुख घेतलं. नंतर धनंजयने मोठ्या दगडाने मधूच्या डोक्यावर वार केला आणि ती जागीच संपली. नंतर धनंजयसुद्धा तिथून पळून गेला. सकाळची संध्याकाळ झाली होती. मधू घरी परतली नाही, म्हणून विनोदने मधूला फोन केला, पण मधू फोन उचलत नव्हती. मधूचा फोन बंद येत होता. नंतर विनोदने आपल्या मालक धनंजयला सुद्धा फोन केला, पण धनंजयचा फोनसुद्धा नॉट रिचेबल दाखवत होता. नंतर त्याने जवळच्या पोलीस स्टेशनला भेट दिली आणि बायको लापत्ता असल्याची तक्रार विनोदने पोलीस चौकीत केली. पोलिसांनी विनोदच्या बायकोला म्हणजे मधूला शोधण्यासाठी इकडे तिकडे शोध मोहीम सुरू केली. नंतर 2 दिवसांनी मधूचे मृतदेह उसाच्या शेतात सापडले आणि ती खूप नको त्या अवस्थेत होती. मधूचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी विनोदला विचारलं, तुला कोणावर शंका आहे का? विनोदने सरळ धनंजयचे नाव घेतले. तेव्हा पोलिसांना कळालं की पैशाकरता विनोदसुद्धा आपल्या बायकोकडून हा घाणेरडा काम करून घेत होता. त्यामुळे विनोदला सुद्धा अटक करण्यात आली. 2 दिवसानंतर धनंजयला दुसऱ्या शहरातून अटक करण्यात आली. आता दोघे जण तुरुंगात आहेत. धनंजयला सुद्धा आता तुरुंगवास झालेला आहे. मित्रांनो, या घटनेचं तात्पर्य असं की माणूस पैशासाठी कोणत्या टोकाला जाऊ शकतो हे कोणी विचार करू शकत नाही. नवरा बायकोच्या संबंधाचं पावित्र्य विनोद आणि मधूने अजिबात राखलेलं नव्हतं. फक्त पैशाकरता विनोद आपल्या बायकोला परपुरुषाकडे पाठवत होता. आता हे कितपत योग्य आहे, आता हे तुम्हीच ठरवा.
तर मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.